आजचा सवालचे प्रायोजक आहेत कोहिनूर ग्रुप। नमस्कार, मी आशिष जाधव। आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे। यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पीक विमा काढावं म्हणून राज्य सरकार, केंद्र सरकार त्यांना प्रोत्साहन देते। विमा कंपन्यांची खरं तर इच्छा नसते की सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवून घ्यावा, कारण मग तसं संरक्षण विम्याचं त्यांना द्यावं लागतं, त्यामध्ये विमा कंपन्यांचा नफा कमी होतो। ही झाली व्यावसायिक बाब, पण सरकारचं नैतिक कर्तव्य म्हणून, सरकारचं मूलभूत कर्तव्य म्हणून प्रत्येक शेतकऱ्यानं त्याच्या पिकाचा विमा काढावा, यासाठी राज्य सरकारनं प्रोत्साहन दिलं पाहिजे। पण राज्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अगदी उलटी गिनती ज्याला म्हणतो सुरू आहे। राज्य सरकारच अनुत्सुक दिसतंय किंवा राज्य सरकारची ती इच्छाच दिसत नाही आहे की सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरवला पाहिजे। म्हणून केवळ 5 दिवसांची अखेरची मुदतवाढ 5 ऑगस्टपर्यंत आपण या पीक विमा योजनेला देत आहोत असं मुख्यमंत्र्यांनी आज जाहीर केलेलं आहे। आणि पुन्हा शेतकऱ्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की सरकारकडे कितीही विनवणी करून, सरकारसमोर कितीही त्रागा करून सरकार करायचं तेच करतंय। व्यावसायिक गोष्टींकडे सरकारचं जास्त लक्ष आहे। आधी बँकांकडे, आता विमा कंपन्यांचं कसं भलं होईल हेच सरकार बघतंय का, असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडलेला आहे। कसं असतं की पीक विमा एकानं उतरवला तर तो प्रीमियम भरतो, नुकसान झालं शेतीचं की त्याला विम्याच्या रूपात मदत होते आणि त्याचा एक सहारा, त्या बुडत्याला म्हणतात ना काडीचा आधार, तसा तो शेतकऱ्यांना मिळतो। आणि म्हणून मागचा अनुभव लक्षात घेता ही योजना चांगली आहे, म्हणूनही शेतकरी आपल्या पिकाचा विमा उतरत आहे। 1,10,00,000 शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी हा पीक विमा उतरवला। चांगले पैसे शेतकऱ्यांना संकट समयी जेव्हा नुकसान होतं तेव्हा मिळालेले आहेत, म्हणून शेतकरी मोठ्या संख्येनं रांगा लावत आहेत बँकांसमोर की आमच्या पिकाचा विमा उतरवून घ्या। पण ऑनलाईन प्रक्रिया केल्यामुळं या योजनेचा पार फज्जा उडाला आहे। सरकारी यंत्रणा कमी पडलेली आहे, सरकार ते मान्य करायला तयार नाही आहे। पण वस्तुस्थिती अशी आहे की पीक विमा योजनेमध्ये सरकारी यंत्रणा कमी पडली। सरकारनं आपली नैतिक जबाबदारी ओळखून 15 दिवसांची तरी किमान मुदतवाढ या पीक विमा योजनेला द्यायला हवी होती, अशी सर्वत्र मागणी होते। त्यावरच आहे आपला आजचा सवाल। आपला आजचा सवाल बघा, पीक विमा उतरवून घेण्यास सरकारी यंत्रणा टाळाटाळ करते का? जेव्हा आपण सरकारी यंत्रणा म्हणतो त्यामध्ये विमा कंपन्या असतील ज्या सरकारशी जोडल्या गेलेल्या आहेत या योजनेमार्फत। एक तर ही पंतप्रधान पीक विमा योजना आहे, केंद्र सरकारची योजना आहे, राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी राबवली जाते, म्हणून न कळत राज्य सरकारसुद्धा यात सहभागी आहे। कृषी अधिकाऱ्यांमार्फत ती योजना राबवली जाते आहे। बँकांकडनं ज्या राज्य सरकारशी संलग्न आहेत या पीक विमाच्या निमित्तानं त्यांच्यामार्फत राबवली जाते आहे। त्यावर मॉनिटरिंग कृषी अधिकारी राज्य सरकार करते आहे, त्यामुळेच राज्य सरकारला प्रश्न विचारले जात आहेत। म्हणूनच मुख्यमंत्री काय घोषणा करतात याकडे सर्वांचं लक्ष होतं, पण मुख्यमंत्र्यांनी केवळ 5 दिवसांची मुदतवाढ दिलेली आहे। 5 ऑगस्ट नंतर राज्य सरकार मुदतवाढीसाठी काहीही करणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे, म्हणून शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झालेला आहे। आपल्याला त्यावरच चर्चा करायची आहे। या चर्चेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे आपल्यासोबत आहेत, खास आग्रहाखातर स्टुडिओत आलेले आहेत। त्याचबरोबर बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते संजय पाटील सुद्धा आहेत। तसंच आमचा बीडचा प्रतिनिधी सुरेश जाधव सुद्धा आहे, तो सुद्धा सध्या शेतकऱ्यांची कशी व्यथा आहे पीक विमा योजनेला घेऊन तो ती सांगणार आहे। मी आणि त्याचबरोबर थोड्याच वेळात आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवक्ते डॉक्टर अनिल बोंडे सुद्धा असणार आहे। मी थेट जातोय सुरेश जाधव याच्याकडे। सुरेश, गेल्या 15 दिवसापासून हा पीक विमा योजनेअंतर्गत जेव्हापासून ही ऑनलाईन प्रक्रिया फॉर्म भरण्याची केली तेव्हापासून ओरड आहे की एक तर योजना किचकट आहे। सेतूच्या कार्यालयावरती शेतकरी जातो, तिथं आमच्या पीक विमाचा ऑनलाईन अर्ज भरा असं जेव्हा म्हणतो तेव्हा 1000 रुपयामागं 10 रुपये त्याच्याकडनं बेकायदेशीरपणे अनेक ठिकाणी घेतले जात आहेत।
त्याचबरोबर ही ऑनलाईन प्रक्रिया जी आहे त्यामुळं वेळकाळूपणा खूप वाढलेला आहे. अनेक ठिकाणी फॉर्म भरण्यास विलंब होतो आहे, अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन असतं त्यामुळं फॉर्म भरले जात नाही आहे, लांबच लांब रांगा आहेत. एकूणच या 15 दिवसांमध्ये असा जो प्रसंग दिसलेला आहे त्यावरनं काय सरकारला सांगावंसं वाटतंय? तर ग्रामीण भागामध्ये पीक विमा योजनेचा अक्षरशः बोजावारा उडल्याचं चित्र पाहायला मिळतं. बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर मागच्या वर्षी बीड जिल्ह्यामध्ये जवळजवळ 5,15,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता. त्याचा मोबदलाही त्यांना चांगल्या पद्धतीने मिळाला. कारण मागच्या वर्षी जर बघितलं तर अतिवृष्टी होती, त्यानंतर गारपीटही झाली आणि पीक न आल्यामुळे त्याचा विम्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळाला होता. याची जागृती झाल्यामुळं यावर्षी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी पीक विमा भरण्यासाठी गेला. कारण आता सुद्धा गेल्या 20 दिवसापासून पाऊस नाही, त्यामुळे पुन्हा एकदा दुष्काळाकडे वाटचाल होती की काय हा शेतकऱ्यासमोरचा यक्ष प्रश्न असल्यामुळं शेतकऱ्यांनी एक सरकारचा आधार घ्यावा म्हणून या पंतप्रधान पीक विमा योजनेकडे पाहिलं होतं. पण या योजनेमधल्या त्रुटी जर समोर पाहिल्या तर पहिला प्रश्न येतो की 21 तारखेपासून ही पीक विमा योजना सुरू झाली. तेव्हापासून शेतकऱ्याला सांगितलं, खुद्द मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आवाहन केलं की तुम्ही जाऊन शेतकऱ्यांनी पीक विमा भरावा. पण आवाहन करून फक्त चालत नाही, तर ग्रामीण भागामध्ये आज जर बघितलं ऑनलाईन ऑफलाईनच्या गोंधळामुळं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यामध्ये आज पूर्णतः जे पीक विमा भरण्याच्या संदर्भामध्ये गोंधळ सुरू आहे. ऑनलाईन भरायचं असेल तर एक विम्याचा फॉर्म भरण्यासाठी 16 मिनिट लागतात. त्याबरोबर ऑफलाईन जर फॉर्म भरायचा असेल जी सरकारने 2 दिवसाची मुदत दिली त्याच्यासाठी सुद्धा 8 मिनिट लागतात. कारण जो फॉर्म दिलेला आहे तो जवळजवळ 15 पानी फॉर्म आहे. त्या फॉर्म मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न विचारलेले आहेत की ते सामान्य शेतकऱ्याला कळणार नाहीत. त्यानंतर दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ते इंटरनेटमध्ये ऑनलाईन भरायचं होतं. ग्रामीण भागात इंटरनेट नाही, लाईट नाही, विद्युतच्या या सगळ्या समस्या असताना शेतकऱ्याकडून तुम्ही अपेक्षा करता की हा पीक विमा फॉर्म भरला जावा. आजही जर बँकेच्या समोर जाऊन बघितलं तर बँकेच्या दारामध्ये 3-3 हजार शेतकऱ्यांच्या रांगा आहेत आमचा पीक विमा भरून घ्यावा म्हणून. जर बीड जिल्ह्यात बँकांची कनेक्टिव्हिटी जर बघितले तर बीड जिल्ह्यामध्ये 203 बँकांच्या शाखा आहेत, 18 नॅशनलाइज बँक आहेत. पण त्या बँकामध्ये तोकडे जे कर्मचारी आहेत ते तोकडे कर्मचारी आहेत. जिल्हा बँकेच्या 57 शाखा आहेत आणि त्यामध्ये फक्त 221 कर्मचारी आहेत. त्याच्यामध्ये 70 कर्मचारी हे शिपाई आहेत. मग त्या कर्मचाऱ्यांनंतर करायचं काय हा एक मोठा प्रश्न आहे. पीक विमा भरून घेत असताना तुमची महसुलाची यंत्रणा असेल, कृषी विभागाची यंत्रणा असेल, या यंत्रणेचं मोठ्या प्रमाणामध्ये हात वरी केले. कारण ही कृषी विभागाची योजना आहे आणि यामध्ये बँकांकडे तुम्ही फक्त एक टपाली एजन्सी म्हणून त्यांच्याकडे पाहत असता. पण हे सगळं बँकांवरती लादून देऊन मात्र महसूल प्रशासन आणि कृषी विभागानं हात वरी केले. यांना कुठलाही यांचा ताळमेळ नाही अशाच पद्धतीनं दर्शवलं. त्यामुळे पीक पेरा देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता. या सगळ्या मात्र व्यवस्थेच्या बंधनामध्ये आणि व्यवस्थेच्या सगळ्या अडचणीमध्ये शेतकरी मात्र भरडला जातोय. इथं शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी गेल्यानंतर 4-4 दिवस चक्रा माराव्या लागतात. ही तर परिस्थिती सर काहीच नाही. पण रात्री 1 वाजता सुद्धा शेतकरी बँकेच्या दारामध्ये झोपलेला पाहायला मिळाला. त्यावेळेस कुठेतरी वाटायला लागतं की सरकारने फक्त घोषणा करून चालत नाही, तर त्यासाठी तेवढी यंत्रणा द्यायला पाहिजे होते, तेवढं मनुष्यबळ द्यायला पाहिजे. अगदी बरोबर आहे सुरेश, अगदी बरोबर आहे. ही जी सरकारी दुरावस्था आहे, सरकारी यंत्रणेतलं नाकर्तेपण आहे की एखादी योजना आपण राबवतो, KYC त्या शेतकऱ्यांकडनं भरून घ्यायचे. KYC म्हणजे काय? नो युअर क्रेडेन्शियल्स. त्या शेतकऱ्याची माहिती, तो कशासाठी पीक विमा उतरवतोय, कितीचा उतरवतोय, कुठल्या स्कीममधल्या कुठल्या सबसेक्शनमध्ये तो येतोय, त्याला कसा फायदा मिळणार आहे. वास्तविक पाहता ह्या गोष्टी सुटसुटीत असायला हव्यात. आपला जो कोरडवाहू शेतकरी आहे, जो खरीपाच्या हंगामामध्ये अशी मदत मागतोय, त्याला तुम्ही जितकं सुटसुटीत द्याल, जितकं सहज सुलभ पद्धतीनं त्याचं कराल, त्याच्यासाठी तुमची सरकारी यंत्रणा राबवाल, तितकं चांगलं असतं. उलट त्या शेतकऱ्याला सांगायचं की 15 पानी फॉर्म तू ऑनलाईन भरायचा आहेस आणि मुख्यमंत्री इकडं सांगतात की तुम्ही ऑफलाईन फॉर्म आणा, आम्ही तो ऑनलाईन करून देतो. आज परिस्थिती अशी आहे, सरकारला हे सांगावं लागेल की अनेक सेतू कार्यालयामध्ये, म्हणजे जिल्हाधिकारी किंवा तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जी सेतू ऑनलाईन कार्यालय आहे, जिथं ऑनलाईन अर्ज भरले जातात, तिथंच हा पीक विम्याचा ऑनलाईन अर्ज भरला जातो आहे. तिथं 1000 रुपयाचा जर का तुम्ही पीक विमा उतरवत असाल तर 10 रुपये टीप घेतली जाते आहे, जी बेकायदा आहे. अनेक ठिकाणी ती घेतली जाते आहे. आमदारांनी सुद्धा या विधिमंडळात अधिवेशनामध्ये तशा तक्रारी केलेल्या आहेत.
त्यावरती सरकार काही कारवाई करणार आहे का? मग ही शेतकऱ्याची फसवणूक नाही का? हाच प्रश्न मी विक्रम काळे तुम्हाला विचारतोय. सरकारला तुम्ही ज्या विचारला की ऑनलाईन प्रक्रियेमुळं एकतर पीक विमा योजनेचा फज्जा उडालेला आहे आणि जे गरजू शेतकरी आहेत त्यांना वेळेत पीक विम्यासाठी अर्जच करता येत नाही आहेत, म्हणून तुम्ही मुदतवाढ द्या. आणि ही जी रांगा लागत आहेत या सरकारी यंत्रणेचं हे नाकर्तेपण आहे की वेळेत शेतकऱ्यांचा जो ऑफलाईन फॉर्म आहे तो ऑनलाईन करून घेता येत नाही आहे. मग हे नाकर्तेपण सरकारचं नाही का? हे सरकारच मुळात कॉर्पोरेट सरकार आहे. हे सरकार शेतकऱ्याचं नाही. हे याच्यापूर्वीसुद्धा आपण कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्या लक्षात आलेलं आहे. पेरणीपूर्वी 10,000 रुपये आम्ही तुम्हाला देऊ अशा प्रकारची मवाळ घोषणा ह्या सरकारने केली. केवळ प्रसिद्धीसाठी निर्णय करायचे आणि आम्ही शेतकऱ्यासाठी काहीतरी करतोय अशा प्रकारचा एक आव आणण्याचं काम हे सरकार त्या ठिकाणी करतं आहे. आणि म्हणून आज सुदैवानं महाराष्ट्रामध्ये सर्वच भागामध्ये 7 तारखेला म्हणजे मृग नक्षत्र निघण्याची ती काय तारीख असते ती 7 जून असते आणि अगदी बिलकुल वेळेवरती ज्याला आपण म्हणू 7 तारखेला संबंध महाराष्ट्रामध्ये पाऊस पडला. आणि सुदैवाने यावर्षी गेल्या 4 वर्षात कधी घडलं नाही असं 7 जूनला शेतकऱ्यांनी पेरणी चालू केली आणि साधारणपणे 15 जूनपर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या त्या ठिकाणी पूर्णसुद्धा झाल्या. आता एवढं सगळं वेळेवर झालेलं असताना आणि आज काही भागामध्ये पावसानं ओढ दिलेली असताना आज शेतकऱ्याला असं वाटतं की उद्या कदाचित निसर्ग पुन्हा आपल्यावरती कोपला आणि जर त्या ठिकाणी पीक आपल्या हाताशी आलं नाही तर किमान विम्याचा आधार राहावा. या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना वाटत होतं की विमा भरला पाहिजे आणि म्हणून शेतकरी जागृत झालेत, ते विमा भरतायत. आता हे जर नियोजन सरकारकडे होतं, एवढा पाऊस वेळेवरती पडला आहे, रोजच्या रोज मुख्यमंत्र्यांना इथं मुंबईला बसून राज्यातला सर्व फीडबॅक ते त्या ठिकाणी सर्व यंत्रणेकडून घेत असतात, हे सगळं माहीत असताना मग त्यांनी यंत्रणा का उभी केली नाही? आज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये त्यांचा त्या ठिकाणी ग्रामसेवक आहे, आज तहसीलचा माणूस त्या ठिकाणी तलाठी म्हणून आहे, त्या ठिकाणी कृषी सेवक म्हणून कृषी विभागाचा माणूस आहे. ह्या तिन्ही माणसांच्या माध्यमातून आज हे ते त्या गावातल्या शेतकऱ्यांचा विमा ऑफलाईन पद्धतीनं अर्ज भरून घेऊ शकले असते आणि ते ऑनलाईन करू शकले असते. परंतु शेतकऱ्यासाठी करायचं काहीच नाही, मात्र आम्ही काहीतरी वेगळं करतोय अशा प्रकारचा आव त्या ठिकाणी आणायचा. काही ठिकाणी तर आम्हाला लोकांनी असं सांगितलं की कालच्या 24 तारखेला बँकेला आदेश आला की पीक विमा भरून घ्या. आता 24 ते 30 म्हणजे राहिलेल्या 5 दिवसामध्ये ते 2 शनिवार रविवारच्या सुट्ट्या आल्या, म्हणजे मिळाले 4च दिवस. मग 4 दिवसात काय 1000 2-2 हजार शेतकरी एका गावामध्ये असतात. कशा पद्धतीनं ते त्या ठिकाणी ते तरी बँक कसं काम करणार आहे, ते तरी अधिकारी कसं काम करणार आहेत. त्यामुळे केवळ हे सरकार वेळ काढू धोरण म्हणजे आज आम्ही सभागृहामध्ये कालसुद्धा आमचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे साहेब असतील, आम्ही सगळेजण त्या ठिकाणी अगदी अकांत जीव तोडून त्या ठिकाणी विनंती केली की तुम्ही किमान 15 तारखेपर्यंत ही मुदत वाढवायला हवी, जेणेकरून सर्व राज्यातले जे काही शेतकरी आहेत, 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, याच्यापेक्षा वाईट बाब काय असावी? सरकारला याची तरी किमान त्या ठिकाणी दखल घ्यायला हवी होती की बाबा रांगेमध्ये जो शेतकरी पीक विमा भरण्यासाठी उभा राहिला आहे बीड जिल्ह्यामधला, परभणी जिल्ह्यातल्या, त्या 2 लोकांना आपले जीव गमवावे लागले. काही ठिकाणी पोलिसांनी अमानुषपणे लाठी हल्ला त्या रांगेतल्या शेतकऱ्यावरती करला. आता याच्यापेक्षा या सरकारच्या पुढे अजून काय केलं पाहिजे? म्हणजे अजून किती शेतकऱ्यांचा मृत्यू हे सरकार त्या ठिकाणी पाहणार आहे. आणि म्हणून मला वाटतं याची सगळी नोंद घेऊन मुख्यमंत्र्यांनी काल आश्वासन दिलं होतं सभागृहामध्ये की आम्ही कुठल्याही शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देणार नाही आणि ही पीक विम्याची मुदत आम्ही वाढवू. परंतु आज जेव्हा असं जी बातमी आली त्याच्यामध्ये केवळ 5 तारखेपर्यंत ही पीक विम्याची मुदत वाढवली, एवढंच त्या ठिकाणी सांगलं. आता 5 दिवस म्हणजे अत्यंत कमी दिवस आहेत आणि या दिवसात त्यातला 1 दिवस तर आज संपलेलाच आहे. त्याच्यामध्ये ह्या KYC करण्याला विरोध आहे का? आमचा विरोध नाही, परंतु तेवढी सक्षम यंत्रणा आहे का तुमची? आज तेवढी सक्षम यंत्रणा सगळ्या गावामध्ये पोहोचलेली नाही. बँका तुमच्या सगळ्या गावामध्ये नाही आहेत. आज 8-10 गाव मिळून एखादी बँक असते, तेव्हा त्या 8-10 गावातले लोक जर तिथं आले तर किती गर्दी होईल, त्या बँकेकडे किती यंत्रणा आहे, किती माणसं त्या ठिकाणी कामाला आहेत, याचा सुद्धा सगळा आढावा सरकारने घ्यायला हवा होता. ते सरकार त्या ठिकाणी घेत नाही आणि नाहक पद्धतीने म्हणजे एक प्रकारे त्या विमा कंपन्यांनाच मदत करायची
अशाच प्रकारचं भावना सरकारची आहे की काय हे याच्यामधून त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणून मी जे म्हटलं की हे सरकार कॉर्पोरेट सरकार आहे, यांना शेतकऱ्याचं काही देणं घेणं त्या ठिकाणी दिसत नाही. ठीक आहे, ते विरोधक आहेत म्हणून सरकारच्या विरोधात बोलतायत असं नाही आहे. अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांमध्ये तालुका स्तरावरती बँकांच्या समोर ज्या शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या तिथं पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर लावण्यात आला. काही ठिकाणी लाठीचार्ज झाला, काही ठिकाणी जसं म्हटलं की शेतकरी रांगेत असताना मृत्युमुखी पावले, बळी गेले. प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांच्या बाबतीतच हे होतं आहे आणि शेतकरी उघड्या डोळ्यानं हे बघतो आहे. त्याला तुम्ही ऑनलाईन करा, हे करा, ते करा, पण आपली यंत्रणा सक्षम नाही याचा विसर सरकारला पडत आहे. वास्तविक पाहता ही जी पंतप्रधान पीक विमा योजना आहे तिचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण शेतकऱ्याला विम्याचं संरक्षण मिळतं आहे. गेल्या वर्षी 1,10,00,000 शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात या योजनेचा फायदा उचलला. जवळपास 21,500 कोटी रुपये यामध्ये पीक विम्याचे झाले. प्रश्न असा आहे, शेतकरी आपला प्रीमियम भरतो आहे, नुकसान नाही झालं तर ते प्रीमियम त्याचं जाणार आहे, नुकसान झालं तर मदत मिळणार आहे, अशी ही पीक विमा योजना आहे. यामध्ये कंपन्यांचाच फायदा आहे. पण कंपन्या काय करतात की मोजकी संख्या किंवा ठराविक संख्या इतक्या शेतकऱ्यांना त्यांना लाभार्थी बनवायचं असेल आणि पुढं टाळाटाळ करायचं असेल आणि सरकारसुद्धा कंपन्यांचं ऐकून केवळ 5 दिवसांची मुदतवाढ देत असेल आता, तर सरकारने सांगावं ना पीक विमा कंपन्यांना की तुम्ही आम्हाला हवं तेवढं, आमच्या सर्व शेतकऱ्यांची इच्छा असेल तर सर्व शेतकरी त्यामध्ये बसवा आणि जेवढे म्हणून शेतकरी येतील पुढच्या 15-20 दिवसात त्या सर्वांना तुम्ही घ्या. कारण खरीपाचा हंगाम असतोच किती, इन 3 महिन्याचा, तेवढ्याच काळात तेवढे घ्यायचे आहेत आणि नुकसान झालं तरच कंपन्यांना हे पैसे द्यावे लागणार आहेत. असं असताना सुद्धा कंपन्यांच्याच मर्जीनं सगळं होतं आहे, त्यांचं फावतं आहे, त्याला आक्षेप आहे. ही चर्चा आपण कायम ठेवणार आहोत, पण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेकनंतर आपल्यासोबत बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते संजय पाटील आहेत, त्यांनासुद्धा हाच प्रश्न विचारणार आहोत की सरकारी दुरावस्था, सरकारी अनास्था शेतकऱ्यांच्या बाबतीतच का दिसते आहे. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आपल्यासोबत संजय पाटील आहे. संजय पाटील, जसं मी आधी म्हणालो की शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारी यंत्रणा पाहिजे तितकी आस्था दाखवत नाही. आपण या सरकारच्या गेल्या 2.5 वर्षाच्या काळात हे बघितलं, जिथं जिथं म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न आले तिथं पोलिसांकडनं एखाद्या वेळेस आताताईपणा होतो, सरकारी यंत्रणा नाखुश असते, त्यांना वेळेत सगळ्या गोष्टी द्यायला पाहिजे तर त्या होत नाहीत. कर्जमाफीचाही विषय असेल तर आधी अभ्यास नंतर अंमलबजावणी करतो आहोत म्हणून वेळ काढूपणा जो होतो आहे तो वरपासून खालपर्यंत होताना दिसतो आणि पीक विमा योजनेच्या बाबतीतही तेच झालं आहे. आता याच्यामध्ये असं आहे बरं का आशिषजी, की हे काय घडत गेलं तुम्हाला सांगतो. आत्ता पीक विम्याच्या बाबतीतला अतिशय योग्य वेळी तुम्ही हा प्रश्न चर्चेला घेतलेला आहे की आत्ताच सांगितलं राष्ट्रवादीचे आमचे आमदार साहेब आहेत काळे साहेब, त्यांनी की वेळेवर यावर्षी पाऊस पडला, वेळेवर पेरण्या झाल्या, परंतु पेरण्या झाल्यापासून गेले 1.5 ते 2.25 महिने पावसाने या महाराष्ट्रामध्ये ओढ दिलेली आहे आणि या राज्यातील 126 तालुके सरकारी आकडेवारीनुसार हे आज दुष्काळाच्या छायेमध्ये 50% सरासरीच्या 50% कमी पाऊस 126 तालुक्यात आहे. माझ्या माहितीप्रमाणे ह्याच्यापेक्षा जास्त तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे आणि शेतकरी आता हातची पिकं जातील अशी परिस्थिती या 126 तालुक्यामध्ये आहे आणि इतर तालुक्यामध्ये सुद्धा याच्यापेक्षा काय फारशी वेगळी परिस्थिती नाही. आणि म्हणून कुठंतरी आपल्या पुढं दुष्काळ पडेल, पिकं आपली हातची गेली तर आपलं निदान खर्चाचं तरी बजेट आपलं माघारी यावं आणि पूर्वीचा अनुभव थोडासा बरा असल्यामुळं आणि हे सरकार काहीतरी चांगलं करतंय असं आशावाद अजून थोडासा जिवंत शेतकऱ्यामध्ये, आणि हे विरोधक शेतकऱ्याच्या दारात जात नाहीत भाजपवरच विश्वास असल्यामुळं अजून तर ह्या लोकांनी पीक विमा काढण्यासाठी विशेषतः मराठवाड्यामध्ये, कारण मराठवाड्यामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये बऱ्यापैकी पीक विमा लोकांना मिळालेला आहे आणि ह्या सगळ्या परिसरामध्ये पीक विमा काढण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. परंतु तुम्ही जो प्रश्न विचारला याच्यामध्ये तुम्ही आता सांगितलं की गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरला त्यांना नुकसान भरपाई मिळाली किंवा
त्या कंपन्यांनी ज्यांनी हे काम केलं त्या कंपन्यांनी जे नुकसान भरपाई दिली शेतकऱ्यांना त्याच्यापेक्षा जास्त त्या कंपन्यांना फायदा मिळालेला आहे प्रीमियममध्ये. आणि मग एवढा फायदा जर त्या कंपन्या घेत असतील आणि सरकारच्या माध्यमातून ह्या कंपन्यांची नेमणूक झालेली असते तर मग ह्या कंपन्या या सगळ्या यंत्रणेमध्ये स्वतःचे मॅनपॉवर का लावत नाहीत. एक आणि बँकेमध्ये एवढी मॅनपॉवरच नाही. नोटाबंदीच्या काळामध्ये आपण बघितलं किंवा रोज सुद्धा बघतो जनधनच्या खात्याचे उघडण्याचे कार्यक्रम असतील किंवा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बँका सगळ्या ह्या काम करण्यासाठी आता सक्षम राहिलेल्या नाहीत. त्यांचं रोजचं दैनंदिन काम त्यांना आवरत नाही. आणि तुम्ही बघा हे कृषी खातं आहे ह्या कृषी खात्याची लोकांना काल आदेश दिला मुख्यमंत्र्यांनी की ते दिवसभर बँकेमध्ये बसून राहतील. का आदेश द्यावा लागला यांना. कारण या राज्याचे जे मुख्यमंत्री सांगतात जलयुक्त शिवार योजना अमुक तमुक हे जे डांगोरा पिटतात हे कृषी खात्याचे कर्मचारी तुम्हाला सांगतो माहितीसाठी मी दररोज डोळ्याने बघतो हे काहीसुद्धा सरकारी काम करत नाहीत. हे ह्या राज्यातले जे कोण हे आमदार खासदार यांचे भाजपचे आहेत यांचे बगलबच्चे आहेत यांची जलयुक्त शिवाराची कामाचे जी कॉन्ट्रॅक्टची बिलं आहेत ही बिलं रेकॉर्ड करण्यापेक्षा हा कृषी खात्याचे कर्मचारी दुसरं कुठलंही काम करत नाहीत. सर्वसामान्य शेतकऱ्याला हे भेटत नाहीत ते दिसतसुद्धा नाहीत. आणि म्हणून ह्या सरकारला आदेश काढावा लागला की या कृषी खाती कृषी सहाय्यकाला त्या कर्मचाऱ्याला उद्या एक दिवस तुम्ही बँकेत जाऊन बसा. मग कृषी सहाय्यक नाही तलाठी नाही तलाठी सगळे कमी आहेत ग्रामसेवक लक्ष देत नाही. आणि मग ह्या शेतकऱ्याला हे 12-15 पानाचा अर्ज ह्यांनी कसा भरायचा आणि तो पण ऑनलाईन भरायचा. मुळात त्यामध्ये काय लिहिलं हेच शेतकऱ्याला कळत नाही आणि ऑनलाईन त्यांनी भरायचं कसं. आणि मग ह्या सगळ्या गोंधळामध्ये शेतकऱ्याला काही कळालं नाही. 2-3 हेलपाटे जे ह्या तालुक्याच्या गावाला फुकट गेले आणि शेवटी ती मुदत संपली. आणि मुदत संपल्यानंतर आम्ही सातत्यानं मागणी करत होतो की तुम्ही मुदत 15 ऑगस्टपर्यंत वाढवा. तुम्ही बघितलं काल विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही केंद्र सरकारवर चर्चा करू गरज पडल्यास आम्ही दिल्लीला जाऊ. तिकडून असं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं स्टेटमेंट आलं की ही राज्य सरकारनेच विमा कंपन्या नेमलेल्या आहेत त्या विमा कंपन्याचं जे काय करायचं मुदत वाढवायची काय करायची ती त्यांच्या पातळीवर त्यांनी बघावं. म्हणजे दोन्ही ठिकाणी सरकार यांचीच आहेत दोन्हीकडे ह्यांचीच लोक आहेत तरीसुद्धा एक वाक्यता नाही. आणि मग काहीतरी रात्रीचा उशिरा केंद्र सरकारकडून अप्रूव्हल घेतलं आणि 5 तारखेपर्यंत त्यांनी मुदत वाढवलेली आहे. हे अजिबात शेतकऱ्यांना मान्य नाही. आम्हाला तर नाहीच नाही पण या राज्यातील शेतकऱ्यांना अजिबात मान्य नाही. कारण त्यातला 1 दिवस निघून गेला राहिले 4 दिवस. ह्या 4 दिवसामध्ये लाखो शेतकऱ्यांनी हे जे विमा उतरण्यासाठी आता आहेत तुम्ही बघितलं असेल बँकांच्या समोर अक्षरशः रांगाच्या रांगा आहेत. लोक रात्र 18 तास तिथं उभं राहिलेले आहेत झोपून आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये ही काय लोकांना सगळ्यांना विमा उतरता येणार नाही. आमची मागणी या आमचे मित्र आहेत बोंडे सर त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगावं. ते मुख्यमंत्र्यांचे फार लाडके आहेत. जेव्हा कर्जमाफीची घोषणा झाली होती मुख्यमंत्र्यांनी आपल्या बाजूला त्यांना म्हणजे मागच बसवलं होतं अभ्यासासाठी. हो अभ्यासासाठी. आणि मग यांनी एकच सांगावं 5 तारखेची जर तुम्ही डेडलाईन दिलेलीच असेल आणि तुम्ही जर ती बदलणार नसाल आमची तर मागणी 15 ऑगस्टपर्यंत करा पण तुम्ही जर बदलणार नसाल आडेल तट्टूपणा करणार असाल तर किमान एवढं तरी करा ह्या शेतकऱ्यासाठी. तुमचा अजेंडा हा शेतकरी नाही. ठीक आहे डॉक्टर अनिल बोंडे नाही ना मी तुमच्याकडे येणार आहे पुन्हा. अनिल बोंडे ते म्हणतायत ते बरोबर आहे. उपाय सांगतो एक तर नाही ना आता उपाय नका सांगू त्यांच्याकडनं आधी जाप तर विचारू द्या. बरं ठीक आहे त्यांनी केलेल्या पापाचा ऐका. हा जो पीक विमा आहे एक तर विम्यापासून संरक्षण देताना कुठल्याही शेतकऱ्याला सरकारला वंचित ठेवता येणार नाही. सरकारची ती नैतिक जबाबदारी आहे कर्तव्य आहे की तो जर का पीक विमा काढण्यास इच्छुक असेल स्वतः प्रीमियम भरून विमा उतरवत असेल तर सरकारने ते केलं पाहिजे. आणि दुसरं हे म्हणतात तसं विमा कंपन्यांना घाबरून जर का राज्य सरकार मुदतीचे दिवस वाढवू शकत नसेल किंवा विमा कंपन्यांचंच हित सरकार जोपातच असेल तर मग याला काय म्हणायचं. म्हणजे ही सरकारचं नाकर्ते पण नाही आहे का. आशिष हा पंतप्रधान पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय लाभाचा आहे. आणि आज आपल्या माध्यमातून मी निश्चितपणे एवढं सांगू इच्छितो की हा पंतप्रधान पीक विमा योजना इनिशियली केंद्र सरकारच्या गाईडलाईनप्रमाणे ऑनलाईन करण्यासाठी आदेश दिलेले होते परंतु त्यामध्ये येणाऱ्या अडचणीच्या का आदेश दिले होते हेही मी सांगतो. अडचणीमुळे 26 जुलैपासून ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात येतील आणि ऑफलाईन अर्ज बँकेमध्ये भरून
ते नंतर बँकेचे कर्मचारी ऑनलाईन करतील आणि ते 26 जुलैपासून ती कार्यवाही सुरू आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट की यामध्ये लोनी आणि नॉन लोनी हे 2 प्रकारचे शेतकरी आहे. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आहे त्याचे पैसे आपोआपच त्या कर्जाचं कंपल्सरी त्या पीक विम्यामध्ये वळते केले जाणार आहे. फक्त त्याला फॉर्म भरायचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्यांनी लोन घेतलेलं नाही त्या शेतकऱ्यांना आपल्या खात्यामधून RTGS असो, डिमांड ड्राफ्ट असो की निफ्ट NFT असो, त्या माध्यमातून तो विमा भरायचा आहे. 26 तारखेपर्यंत ऑनलाईन होतं. ऑनलाईन करण्याचं, आधार कार्ड लिंक करण्याचं, KYCचं कारण असं होतं की पहा 2015मध्ये सर्वात जास्त विमा देण्यात आला ज्यावेळेला 98 लाख शेतकऱ्यांनी 405 कोटी रुपयाचं प्रीमियम भरलेलं होतं. त्यावेळेला 5099 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळाले. त्यासोबतच ज्या लोकांनी विमा काढला नव्हता त्यांनाही अर्धी रक्कम, विम्याची अर्धी रक्कम महाराष्ट्र सरकारने दिली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये बीडमध्ये, मराठवाड्यामध्ये काही असे शेतकरीच्या नावाखाली काही भूमिहीन लोकांनी सुद्धा हा विमा आपल्या पदरात पाडून घेतला. एवढंच नाही तर एक डॉक्टर आहे बीडमधला, त्या डॉक्टरांनी 1 कोटी रुपयाचा पीक विमा आपल्या पदरात पाडून घेतला. आणि म्हणून असं डुप्लिकेशन होऊ नये. एका व्यक्तीने जो भूमिहीन आहे, जो शेतकरी नाही आहे, ज्याचा व्यवसाय मुख्यतः शेतीचा नाही आहे, त्या विमेच्या माध्यमातून स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घेऊ नये. त्यामुळं ऑनलाईन प्रक्रिया आणली होती. ठीक आहे, ती ऑनलाईन प्रक्रिया 26 तारखेपासून ऑफलाईन करण्यात आली आणि आता 5 तारखेपर्यंत संपूर्णतः ऑफलाईन प्रक्रिया आहे. ज्या भागामध्ये पीक विमा जास्त मिळाला, विशेषतः मराठवाड्यामध्ये, तिथे गर्दी जास्त आहे. आपल्यालाही माहीत आहे, तुम्ही विदर्भामध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स गोंदिया जिल्हा जर सोडला तर बाकीच्या ठिकाणी नाही आहे. परंतु माझं त्यांना आवाहन करा, शेतकऱ्यांना पीक विमा काढून घ्या. आणि एवढंच नाही, आज जरी पेरणी चांगली झाली, पेरणी साधली असं वाटत असेल तरी सुद्धा पावसानं दडी मारली, पाऊस लांबला तर त्याचा पिकावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पीक विमा काढला गेला पाहिजे. नुसत्या कंपन्या जाहिरात तर कृषी शेतकऱ्यांना हे आवाहन केलं पाहिजे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा काढला पाहिजे. तुमच्या माध्यमातून आवाहन करतोय शेतकऱ्यांनी यावर्षी नुकसान भरपाई मिळो न मिळो, म्हणजे निसर्ग कोपलाच पाहिजे असं नाहीये, परंतु पीक विमा काढण्याची सवय टाकणं अतिशय नाही. असंही असेल ना की प्रीमियम साठी पण पैसे नसतील आणि प्रीमियम भरायचे कसे? प्रीमियम मध्ये 2% मागच्या वर्षी विदर्भातल्या शेतकऱ्यांनी विमा काढला होता, परंतु मागच्या वर्षी 2016 मध्ये पाऊस चांगला आला, मागच्या वर्षी पिकं बऱ्यापैकी झाले आणि त्यामुळं आणेवारी 50%च्या वर गेली. पीक कापणी अहवालामध्ये जास्त उत्पन्न दाखवलं गेलं आणि होतंही, आणि त्यामुळं पीक विमा विदर्भामध्ये मिळाला नाही. मराठवाड्यात परिस्थिती अलग होती, मराठवाड्यामध्ये पीक विमा मिळाला आणि त्यामुळं साहजिक शेतकऱ्यांना वाटणं साहजिक आहे की यावेळेला पाऊस आला, सोयाबीन बरं दिसतं आहे. पण माझं आव्हान आहे आपल्या मीडियाच्या माध्यमातून की शेतकऱ्यांनो कृपा करून पीक विमा काढा, कारण की सर्वात कमी प्रीमियम 2% प्रीमियम फक्त खरीप पिकासाठी आहे. आणि पुढे येणारं संकट असेल, म्हणजे एखाद्या वेळेला गारपीट असेल, वादळ असेल, त्यापासून सुद्धा संरक्षण आपल्याला या पीक विम्याच्या माध्यमातून मिळू शकतं. विदर्भात असंही असेल 2% रक्कम सुद्धा जमा करणं शेतकऱ्यांना मुश्किल जात असेल. ऑफलाईन सुद्धा अर्ज भरता येतात, सहाय्यक शेवटपर्यंत तिथे पोहोचतात आहे आणि त्यामुळं त्या पीक विम्याचा लाभ घेण्याचं आवाहन मी निश्चितपणे करतोय. ठीक आहे, एक बाब चांगली आहे की पीक विमा काढला गेला पाहिजे. ही योजना, पंतप्रधान पीक विमा योजना खरोखरच चांगली आहे. ज्यांनी या योजनेचा लाभ उचलला आहे अशा शेतकऱ्यांना जर का तुम्ही विचारलं तर त्याला नुकसान जेव्हा त्याचं झालं तेव्हा या योजनेनं चांगला हात दिलेला आहे, चांगले पैसे मिळालेले आहेत. अशावेळी पिकाचा विमा हा उतरवला गेलाच पाहिजे. संकट काही सांगून येत नसतं. सोयाबीनच्या बाबतीत जो सर्वाधिक पेरा आज कोरडवाहू पट्ट्यामध्ये झालेला आहे म्हणून सांगावं असं वाटतं की शेवटपर्यंत म्हणजे पीक चांगलं दिसतं, नंतर ती हे शेंगच भरली जात नाही,
ती पालाच कीड लागतोय, अशा बऱ्याच गोष्टी होतात आणि मग त्या सोयाबीनलाही नीट भाव मिळत नाही, त्याचेही पैसे निघत नाहीत. म्हणून हा पीक विमा भरला पाहिजे, त्याचा फायदा उचलला पाहिजे. आणि जसं आता आमदार साहेबांनी आवाहन केलेलं आहे की विदर्भात ही टक्केवारी पीक विमा घेणाऱ्यांची कमी असेल तर ती या पुढच्या 4 दिवसात वाढली पाहिजे. मी एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर पुन्हा याच मुद्द्यावरती ही चर्चा सुरू ठेवणार आहे, पण एक ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे आहेत. सर, ही केंद्र सरकारची योजना आहे म्हणून राज्य सरकारला मुदतवाढ देण्याचा अधिकार नाही असं जे होतं ते केंद्र सरकारनं स्पष्ट केलं की नाही, राज्य सरकारच विमा कंपन्या नेमतं, त्यामुळं त्यांच्याशी बोलून राज्य सरकारनंच मुदतवाढ द्यावी. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या हे हातात होतं 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचं, तो निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना होता, पण त्यांनी तो घेतला नाही. उलट ते आता असं म्हणतायत, मुख्यमंत्री फ्लोअर ऑफ द हाऊस म्हणालेले आहेत, विधिमंडळाच्या पटलावर म्हणालेले आहेत की 5 ऑगस्ट नंतर या योजनेला मुदतवाढ मिळणार नाही. नाही, हे पहिले सुद्धा याच्या अगोदर सुद्धा सरकारने जाहीर केलं होतं की कुठल्याही परिस्थितीत आम्ही मुदतवाढ करणार नाही. काल जेव्हा सभागृहामध्ये चर्चा झाली तेव्हा सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं की आम्ही गरज पडली तर दिल्लीला जाऊ आणि मुदतवाढ आणू. म्हणजे कशा पद्धतीनं लोकांना एक प्रकारे मराठीमध्ये ज्याला आपण म्हणतो तो शब्दप्रयोग मी करणार नाही या ठिकाणी, परंतु कशा पद्धतीने उल्लू बनवण्याचं काम सरकारनं पुन्हा एकदा शेतकऱ्यांना केलेलं आहे. आणि केंद्र सरकारनं कालच केंद्राच्या कृषी मंत्र्यांनी सांगून टाकलं की हा मुदत वाढ करण्याचा आमचा निर्णय नाही, तो निर्णय राज्य सरकारचा आहे. कारण आम्ही जो काही वाटा देणार आहोत त्या योजनेसाठी तो आमचा वाटा तयार आहे आणि विमा कंपन्याची नेमणूक ही राज्य सरकारनं केलेली आहे. त्यामुळे विमा कंपन्यांनी राज्य सरकार मुदतवाढीच्या बाबतीमध्ये बोलू शकतं, आम्ही त्याच्यामध्ये निर्णय घेऊ शकत नाही, तो राज्य सरकारनं घ्यावा. आता हे जर विमा कंपन्या राज्य सरकारने नेमलेल्या असतील तर मग हे राज्य सरकारला माहीत नव्हतं का? आणि माहीत असेल तर त्यांनी सभागृहाला सुद्धा आमदारांना चुकीची माहिती दिली का मग की आम्ही केंद्र सरकारकडे जाऊन मुदतवाढ करतो म्हणून? हे जर राज्य सरकारच्या अखत्यारीत होतं तर राज्य सरकारने कालच का नाही सांगितलं की आम्ही 5 तारीख 10 तारीख जी काय त्यांना तारीख सांगायची होती आम्ही ती मुदत वाढवून देतो. म्हणजे तिथं सांगितलं की नाही आम्ही दिल्लीला जाऊ गरज पडली तर. आता गरज कशाची पडायची होती? मागणी झालेली होती, लोकांचा आक्रोश समोर दिसत होता, लाठीहल्ला झालेला होता, 2 शेतकऱ्याचा मृत्यू झालेला होता. हे सगळं पाहण्यासाठी तुम्ही थांबला होतात काय मुदतवाढीसाठी? का अजून काही मृत्यू व्हावे असे तुम्हाला शेतकऱ्यांचे वाटत होते काय? ही योजना केंद्र आणि राज्य सरकार दोघांची मिळून योजना आहे. जरी पंतप्रधान विमा योजना नाव असलं तरी केंद्राचा हिस्सा आणि राज्य सरकारचा हिस्सा असं मिळून ती पूर्णपणाने 100% केंद्राची योजना नाही आहे. ती केंद्राची असती तर आपल्याला केंद्राचीच परवानगी घ्यावी लागली असती मुदतवाढीसाठी. त्यामुळं केंद्राने कालच स्पष्ट केलं की राज्य सरकारने या बाबतीतला निर्णय घ्यावा. मी तर म्हणतो खऱ्या अर्थानं हे जर सरकार शेतकऱ्यांचं ते म्हणून जर त्या ठिकाणी काम करत असेल तर मला वाटतं हे शेतकऱ्यांना फॉर्म भरायची सुद्धा गरज पडायला नको होती. हा विमा हप्ता सरकारनेच भरायला हवा होता. तो काय आता अनिल बोंडे साहेबांनी सांगितलं की 2% किती छोटी रक्कम आहे, मग ही छोटी आहे तर तुम्ही का नाही भरली? तुम्ही एवढ्या शेतकऱ्यांचा विमा भरून मोकळं व्हायचं होतं. शेतकऱ्यांना अजून एक, जशी तुम्ही इथं कर्जमाफी देतो म्हणून सांगताय तसं अजून एक हातभार जर लावला असता या शेतकऱ्याला तर अजून चांगला झाला असता ना. शेतकऱ्यांनी तुम्हाला दुवा दिली असती. आम्ही सुद्धा विरोधासाठी विरोध करत नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या विरोधासाठी आम्ही विरोध नाही करत. वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती मांडण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय. आमचं सरकार होतं तेव्हा आम्ही शेतकऱ्यांना अपघात विमा योजना आणली, त्याचा प्रीमियम आम्ही भरत होतो आणि शेतकऱ्याला 2 लाखाचं कवच आम्ही त्या ठिकाणी दिलेलं होतं. मग तसं तुम्ही का नाही केलं? 2% जर होते तर मग तुम्हीच भरायचा होता हप्ता शेतकऱ्यांच्या विमाचा. का नाही भरला तुम्ही? का नाही शेतकऱ्यांना सांगितलं की आम्ही विमा भरतोय, तुम्ही काळजी करू नका, शेतकऱ्यांच्या पाठीमागं सरकार उभा आहे म्हणून? का नाही सांगितलं मुख्यमंत्री महोदयांनी? का नाही सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं? म्हणजे कशा पद्धतीनं सरकारनं या शेतकऱ्यांना वेडं बनवलंय हे काल आपल्याला त्या ठिकाणी आजच्या निर्णयावरून लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे बोलले राष्ट्रवादीचे आमदार सरकारच्या विरोधात इतकं बोलले त्याबद्दल खरंच तुमचं अभिनंदन. डॉक्टर अनिल बोंडे, हाच प्रश्न आहे. हे बघा, शेतकऱ्यांची कोणती योजना
योजना असू दे हो, ऐका. तिचा फियास्को होत आहे. मला हा एक प्रश्न विचारायचा आहे की मुख्यमंत्री अधिकाऱ्यांना अक्षरशः आदेश देऊन कामाला लावतात, पण कधी वेळ निघून गेल्यावर. मला हेच सांगायचं आहे की भाजप सत्तेत आहे, भाजपच्या कार्यकर्त्यांनी मदत करावी शेतकऱ्यांना. प्रत्येक शेतकऱ्यांची योजना आली की तिचा फज्जा उडालाच समजा, सरकार अडचणीत आलंच समजा. पण तुमचं सुदैव असं आहे की हे जे विरोधक आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले, हे ते एनकॅश करण्यात कमी पडतायत. हे शेतकऱ्यांना मदत करायला शेतकऱ्याच्या दारात जात नाहीत. त्यामुळं त्या शेतकरी काय म्हणतो, सरकार कसंही असू दे, जाऊ दे बाबा, देतं आहे ना. त्यामुळं रोष उफाळून येत नाही शेतकऱ्यांचा पाहिजे तसा, कारण विरोधक कमकुवत आहेत. आशिष, विक्रम काळे दुर्दैवाने बेजबाबदारीनं बोलतात आहे. कारण अरे मी तर म्हटलं ते जबाबदारीनं बोलले, शेतकऱ्यांची नाही बाजू ना, त्यांनी कारण- इतक्या आक्रमकपणे मांडली. नाही अरे कशी चुकी, नाही तर भाजपच्या समोर राष्ट्रवादीनं बोलावा. पूर्ण ऐका ना, कशी चुकीची मांडली. राष्ट्रवादी नेहमीच बोलत आलेली हो, आहे सभागृहामध्ये हो, सुद्धा विक्रम काळे, राष्ट्रवादीचे पूर्ण नेते ऐका. आमचे बोलतात आणि मी जबाबदारीनं बोलतोय. विक्रम हो, जर मी कोणतं तेच साहेब म्हणतोय. चुकीचं असेल, विक्रम चुकीचं काळे, असेल पूर्ण तर ऐका ना. तुम्ही आता- सरकारकडे जा, मुख्यमंत्री अरे महोदयांना आता- विनंती करा. अरे आणि आता मी पीक विमा सांगतोय बंद ते बरं, ठीक आहे, ऐका करा. ना. त्यांचं ऐकून घ्या. मी आता पुन्हा तुमच्याकडे येतो. तुमचं जेव्हा बोलले तुम्ही तेव्हा मी बोललो का काही? नाही, बोला ना. शेतकऱ्याचा अपघात विमा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काळात कधी उतरवला गेला नाही. 12 रुपयाचा अपघात विमा जो आहे हा भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आल्यानंतर सुरुवात झाली. ते नाव आणि- बदलून तर आणली ना नाही, योजना. नाही, नाही, प्रत्येक ऐका ना. योजनेचं नाव बदललंय, अरे, पाहतोय ना आपण. मला हे आपण सांगा, देश पाहतोय. मला हे सांगा, काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये शेतकऱ्याचा अपघात विमा होता का? अहो, अपघात विमा अरे आमच्या नाही, नाही, सरकारच्या कसं काळामध्ये बेजबाबदारीनं होता. बोलतात आहे हो, किती आमच्या खोटं बोलतात सरकारच्या आहे. काळात होता. नव्हता. अहो, 12 तुम्ही रुपयाचा आता विमा. भरा ना, ऐका शेतकऱ्यांचा ना, विमा अरे भरा. पूर्ण ऐका ना, तोंड उघडायच्या वेळेला आपण म्हणजे तो जबाबदारीने अपघात म्हणजे उघडतो की वीज नाही? कडाडून मेला हो. किंवा साप चावून मेला, हो. असा जो हो. अपघात होता तो तुमच्या सरकारच्या काळात. हा, आणि 12 रुपयाचा अपघात विमा संपूर्णतः सरकार भरताय, यांच्या सरकारने नव्हता केला. म्हणून मी म्हटलं बेजबाबदारीनं बोलतात आहे. बरं, ठीक आहे. आता नाही, निश्चितपणे, हो, हो. कारण की जे बोलायचं तुमच्या इथून रॉंग मेसेज जायला नको. नाही ना, अगदी बरोबर. बरोबर, मी हा. त्यावर आणि- एंडोर्स दिलेला आहे. बरोबर, हा. Endorsement दिलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की या पीक विम्याच्या संदर्भात हा पीक विमा आणि हवामानावर आधारित पीक विमा असे 2 विमे आहेत. हवामानावर आधारित पीक विमा हा फळबागांसाठी आहे. हा खरीप पिकासाठी, रब्बी पिकासाठी आणि नगदी पिकासाठी, म्हणजे कापूस वगैरे असेल अशा नगदी पिकासाठी हा विमा आहे. आतापर्यंत या 3 वर्षामध्ये हा विमा आताच सुरू झालेला आहे, यांच्या काळात सुरू झालेला नाही आहे. यांच्या काळात फक्त होता. हवामानावर आधारित पीक होता. विमा प्रायोगिक हो, पीक विमा होता, होता. आता पीक त्यातले विमा निकष होता. बदलले, त्याला ऐका त्याचंही ना, श्रेय घेताय. पीक विमा तुम्ही होताच ना. तुमचं हे पार हवामानावर पहिल्यांदा मी आधारित. तुम्हाला श्रेय दिलं, खरं होतं म्हणून. हवामानावर आता होताच नुसतं ना. निकषांमध्ये थोडे बदल झाले की लागलीच क्रेडिट, ऐका ना, लागली त्यांच्या श्रेय. काळामध्ये जो विमा होता 3.5% विमा हप्ता होता. हा, त्यावेळेलाही 13च्या अगोदरही 12लाही जो दुष्काळ पडला होता 3.5% विमा हप्ता यांनी भरला नव्हता. बरं, यांनी भरला नव्हता ते सोडून ठीक द्या. आहे. तुमचा तो एवढा विमा- मॅन्डेट, एवढा जनादेश मिळाल्यावर एवढी तो- मेहरबानी तर चालते ना. करायलाच पाहिजे तो होती. करायलाच विम्याचा- पाहिजे होती. तो विम्याचा हप्ता कमी असल्यानंतर आतापर्यंत अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळाला. दुष्काळाच्या काळामध्ये 2015मध्ये अतिशय चांगल्या तऱ्हेनं आपण शेतकऱ्यांना 5,099 कोटी रुपये आपण देऊ शकलो. एवढंच नाही तर ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला नाही त्यांनाही सुद्धा अर्धे पैसे देऊ शकलो. अर्धे पैसे दिले आपण. ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला नव्हता अर्धे पैसे दिले नाही. ज्यांचे पोचले नसेल त्या तहसीलदारावर, त्या कृषी अधिकाऱ्यावर निश्चितपणे कारवाई करायला पाहिजे की कुठे लॅक्यून आहे. करायला पाहिजे नाही, सरकार तुमचं आहे, करा. पण तसे उघडकीस आणले पाहिजे. शेतकरी संघटनेचे आता जे नेत्यांनी बोलतात ते आहे, पण काम केलं त्यांनी पाहिजे. आळा- बरोबर आहे तुमचं, बरं, काम बरोबर आहे, केलं बरोबर पाहिजे. आहे. सरकारी यंत्रणा आहे ना. केवळ नारे देऊन आणि घोषणा करून नारे होणार देऊन, नाही. घोषणा देऊन नाही, शेतकऱ्यासाठी सगळ्यांनी काम करायला पाहिजे ना. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि त्यासाठी जबाबदारीनं जर आपण हे काम केलं तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या तऱ्हेने याचा दिलासा मिळू शकेल. आता केंद्र सरकारची योजना आहे की राज्य सरकारची योजना आहे? केंद्र सरकारची मुळात योजना असून राज्य सरकारचं त्यामध्ये पार्टिसिपेशन आहे. आणि मुदत वाढवताना सर्वात महत्त्वाची मागणी होती की जे निकष आहे त्यामध्ये बदल व्हायला नको. आणि म्हणून केंद्र सरकारची परवानगी घेऊन विमा कंपन्यासोबत बोलून निकषामध्ये बदल न करता मुदत वाढ करण्याचं काम केलेलं आहे. तर यामध्ये बारकावे आहे. काय कॉन्ट्रॅक्ट सरकारनं केलेलं हा, आहे. ते निकष Contract बदलायचे. शेतकरी हिताचा कॉन्ट्रॅक्ट केला पाहिजे. आशिष 31 जुलैपर्यंतचा कॉन्ट्रॅक्ट आहे. यामध्ये कारण की मागच्या वेळेला जेव्हा मुदत वाढ झाली होती
त्यावेळेला निकषामध्ये बदल अनेक वेळा झालेले आहे आणि निकष म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, पेरणी कोणत्या निकषाची मागणीच केली नाही. पूर्ण ऐका ना, अहो, त्यामधले बारकावे समजून घ्या. हे विमा आहे, शेवटी आपण थर्ड पार्टीशी डील करतो आणि त्या विमा कंपन्यांचे पेरणी केव्हापर्यंत झाली याचे निकष असतात आणि म्हणून ते 31 जुलैपर्यंतच्या पेरणीचे आपण 15 ऑगस्टपर्यंत जर केली तर ते निकष बदलतात आणि म्हणून निकष न बदलता तोच फायदा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आणि ऑफलाईनमध्ये अर्ज भरू शकतात बँकांच्या मार्फत आणि त्यामुळं ती मुदत निकष न बदलता ही 5 ऑगस्टपर्यंतची केलेली आहे आणि केंद्र सरकारची परवानगी घेतल्यानंतर एवढ्यापर्यंत राज्य सरकार गेलं की जर कंपन्या जर जबाबदारी घेत नसेल तर 1 तारखेपासून 5 ऑगस्टपर्यंतचा काढलेल्या विम्याची नुकसान भरपाईसुद्धा सरकार देईल एवढ्यापर्यंत सांगून शेवटी त्या कंपन्यांना बाध्य करायला लावलं. ठीक आहे, तुम्ही खूप महत्वाची माहिती दिलेली आहे. शेवटी विमा कंपन्यांना सुद्धा सरकारला हे सांगावं लागेल की शेती हा आतबट्ट्याचा व्यवहार आहे, कधी काही होऊ शकतं. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी व्यावसायिक फायदा हा बघता येत नाही. कंपन्यांना सुद्धा काही कर्तव्य, काही औदार्य हे शेतकऱ्यांच्या प्रती दाखवलं पाहिजे, हे सरकारला सांगावं लागेल. आणि जसं आमदार साहेब म्हणाले भाजपचे की राज्य सरकार म्हणाला नाही मुदतवाढ नाही दिली तर 5 दिवसांचे पैसे आम्ही घेऊ. तर मग ठीक आहे, 5 तारखेपर्यंत आता पीक विमा योजना या कंपन्या तयार झालेल्या आहेत, पुढची मुदतवाढीचं सरकारनं भार उचलावा अशी मागणी तुम्ही करू शकता. ऑफलाईनमध्ये सगळ्यांचे फॉर्म फक्त घेणं आहे आणि ऑफलाईनचे फॉर्म पुढच्या 10 दिवसामध्ये 15 ऑगस्टपर्यंत ते ऑनलाईन बँका करणार आहे. ठीक आहे, मी एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर याच मुद्द्यावरती चर्चा सुरू राहणार आहे, पण ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. संजय पाटील, आता राजकारण नाही, पीक विमा योजनेच्या बाबतीत सरकारनं काय पाऊल उचलावं शेवटचं? हे बघा, सरकारचे आत्तापर्यंत जर सगळे निर्णय आणि निर्णयाची अंमलबजावणी करण्याची त्यांची जर पद्धत बघितली आपण तर प्रत्येक निर्णय आणि त्याच्या अंमलबजावणीमध्ये एक मोठा घोळ सरकार, नवीन सरकार आहे, तरुणांचं सरकार आहे, कृषी मंत्री ऍक्टिव्ह नाही आहेत, मुख्यमंत्र्यांवर बोजा आहे, पुढे एवढे चांगले निर्णय घेतले कृषी मंत्री ऍक्टिव्ह नाही हे या सरकारचं अपयश आहे. शेतकऱ्यांना माहितीच नाही कोण कृषी मंत्री आहेत ते. हो बरोबर आहे. हा, हे तर खरं सरकारचं दुर्दैव आहे की राज्यातल्या शेतकऱ्यांना जर का विचाराल 10 पैकी 9 शेतकरी सांगतील कृषी मंत्री कोण आहे माहित नाही. राज्यमंत्री कोण आहेत तर त्यांची कारकीर्द, राज्यमंत्री वेगळ्याच कारणानं सध्या चर्चेत आहेत वगैरे. माझं म्हणणं असं आहे की हे सगळे जरी सरकार घोळ करत असेल आतापर्यंत तरी हा पीक विम्याच्या बाबतीत सरकारने आता कुठंतरी वेगळी भूमिका शेतकऱ्याच्या बाबतीत घेतली पाहिजे. शेतकऱ्यांची मागणी एवढी ती असायची की आज आम्ही दुष्काळाच्या छायेमध्ये आहे, आम्ही पीक विमा भरायला तयार आहे, खरीपाचा भरायला तयार आहे, पुढे जाऊन रब्बीचा त्या मुदतीमध्ये भरायला तयार आहे आणि ह्या पीक विम्यासाठी तुम्ही जी मुदत वाढ दिलेली आहे 5 तारखेपर्यंत ती पुरेशी नाही आहे. कारण 5 त्यातला 1 दिवस गेला, सगळी कागदपत्र गोळा करायची, पैसे असतात नसतात. तर आमची मुख्यमंत्र्यांना या माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की त्यांनी उद्या मुख्यमंत्र्याकडे जाऊन ही मुदत 15 ऑगस्टपर्यंत वाढवली पाहिजे. 15 ऑगस्ट आपला हा स्वातंत्र्य दिन आहे आणि आम्हाला 15 ऑगस्टपर्यंत मुदत द्या तुम्ही. आम्ही शेतकऱ्यांना या आपल्या वाहिनीच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून मी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं आवाहन करतो की ही योजना ही शेतकऱ्यांच्या फायद्याची. ठीक आहे, राष्ट्रवादी काय आवाहन करेल की नाही शेतकऱ्यांना? लाभ घ्या. सर्व कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी जाऊन मराठवाड्यामध्ये पाहिलं असेल आपण की हा मेजर त्या ठिकाणी दरवर्षी पावसाची तिकडं पाऊस पडतच नाही, त्यामुळे राष्ट्रवादीचा प्रेझेन्स चांगला आहे. शेतकरी आमचा मराठवाड्यात तिकडं जो आहे तो सतर्क आहे, त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात विमा भरतो. त्याच्यामुळे आमचे सर्व कार्यकर्ते गावोगाव शेतकऱ्यांना मदत करतायत भरण्यासाठी. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा अंत न पाहता, कुठल्याही राजकारणाच्या मध्ये न करता 15 तारखेपर्यंत मुदत वाढवली पाहिजे आणि सरकारनं शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेऊन ह्या सर्व शेतकरी, एकही शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित राहणार नाही याची पूर्ण खबरदारी. आपल्यासोबत भाजपचे डॉक्टर अनिल बोंडे आहेत. मी अनिल बोंडे यांना वारंवार का या कार्यक्रमात बोलवतो, कारण ते खूप पोटतिडकीनं शेतकऱ्यांविषयी बोलतात. आणि मी पुन्हा एकदा महाराष्ट्राला सांगतो की जी पहिली मागणी मुख्यमंत्र्यांकडे झालं की ज्यांचं 2016 मध्ये कर्जांचं पुनर्गठन झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना
शेतकऱ्यांनाही कर्जमाफी योजनेत सहभागी करून घ्या, याचा पहिला अर्ज हा अनिल बोंडेंचा मुख्यमंत्र्यांकडे गेला आणि तेव्हाच मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की तसा समावेश करू आणि या अधिवेशनात पुनर्गठन झालेल्या किंवा पुनर्गठित शेतकऱ्यांचा सुद्धा समावेश कर्जमाफी योजनेत झालेला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन अनिल बोंडे. पण आता सरसकट करा म्हणून ह्यांना अर्ज द्या म्हणून आणखी एक नाही, तो भाग वेगळा आहे. त्यासाठी आम्ही वेगळा कार्यक्रम करू. नाही, अनिल बोंडे ठीक आहे, आम्ही तुमचं अभिनंदन पुरे करतो. पण माझं शेतकऱ्यांना एवढंच आव्हान आहे की या सगळ्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याकरता आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय, कारण कोणताही पक्ष अभिनिवेश न ठेवता. आणि म्हणून शेतकऱ्यांनी हे ऑफलाईनच्या माध्यमातून किंवा जेव्हा ऑनलाईन असेल त्या माध्यमातून सुटसुटीत करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि माझी कर्मचाऱ्यांनाही विनंती आहे की या बळीराजासाठी समोर या आणि शेतकऱ्यांनी सुद्धा समोर येऊन जागरूक म्हणजे यांच्या संघटनेसाठी नाही, शेतकऱ्यांसाठी बळीराजा बळीराजा म्हणजे शेतकऱ्यांना, की आपण आपली जाणीव ठेवून या सगळ्या योजनेचा लाभ घ्यावा. बळीराजाचं भलं झालं पाहिजे एवढंच फक्त सरकारला वाटतं. ठीक आहे. खरं तर पीक विमा योजना, पंतप्रधान पीक विमा योजना ही खूप चांगली योजना आहे. त्याचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, हे कर्तव्य सरकारनं सुद्धा ओळखण्याची गरज आहे. 15 ऑगस्टपर्यंत ही मुदतवाढ राहिली पाहिजे. 5 ऑगस्टनं काही होणार नाही. मुख्यमंत्री जे आज म्हणालेले आहेत की 5 ऑगस्ट नंतर या योजनेला मुदतवाढ मिळणार नाही, तो शब्द मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी मागे घ्यावा आणि ही मुदतवाढ 15 ऑगस्टपर्यंत आपल्या स्वातंत्र्य दिनी त्या दिवसापर्यंत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीनं आपण सर्वच मुख्यमंत्र्यांना करूया. तशी करतो आहोत. मुख्यमंत्री ते ऐकतील अशी आशा आहे. आज इथंच थांबूया. जाता जाता आपला प्रश्न बघा. आपला आजचा सवाल आहे, पीक विमा उतरवून घेण्यास सरकारी यंत्रणा टाळाटाळ करते आहे का? 85% लोक म्हणतात होय, पीक विमा उतरवून घेण्यास सरकारी यंत्रणा टाळाटाळ करते आहे. त्यामध्ये सरकारी यंत्रणा जेव्हा आपण म्हणतो त्यामध्ये विमा कंपन्या आल्या, कारण त्यासुद्धा सरकारबरोबर यात संलग्न आहेत. त्यासुद्धा स्वतःला वेगळं त्यातून काढू शकत नाहीत. राज्य सरकार आलं, केंद्र सरकार आलं आणि सगळ्यांकडे हीच आपली मागणी आहे की मुदतवाढ ही 15 ऑगस्टपर्यंत झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणा या अधिवेशनातच केली पाहिजे. आज इथंच थांबूया. पाहत राहा महाराष्ट्रवर. आजचा सवालचे प्रायोजक आहेत कोहिनूर ग्रुप.